नमस्कार, मी प्राध्यापक एन आर जगताप. तुम्ही पाहताय चावडीन्यूज.com. पुरंदर तालुक्यातील उदाचीवाडी येथून एक धक्कादायक बातमी हाती येते. पुरंदर तालुक्यातील उदाचीवाडी येथे जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली असून याबाबत सासवड पोलीस ठाण्यात विकी मुरली राजपूत वय 30 वर्ष, राहणार शिक्रापूर, सध्या राहणार उदाचीवाडी यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून याबाबत सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विकी राजपूत व त्यांचा मावशीचा मुलगा पृथ्वीराज उत्तरसिंग राठोड व त्याचे वडील उत्तरसिंग राठोड यांच्यामध्ये चाकणमधील 1 गुंठा व वाकडमधील 1 गुंठा या जागेवरून वाद होता. या वादातून या दोघांनीही विकी राजपूत यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. या संदर्भात विकी राजपूत यांनी 5 फेब्रुवारी 2026 रोजी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास फिर्यादी विकी राजपूत हे त्यांच्या उदाचीवाडी येथील घरी असताना पृथ्वीराज राठोड व त्याचे वडील उत्तरसिंग राठोड यांनी विकी राजपूत यांच्या घराच्या बाहेर आरडाओरडा करीत त्यांना शिवीगाळ करीत घराबाहेर येण्यास सांगितलं. फिर्यादी हे घराबाहेर येत नाही असं पाहून आरोपींनी विकी राजपूत यांच्या घराच्या खिडकीवर व दरवाजावर गोळीबार केला. या गोळीबाराचा आवाज झाल्याने शेजारचे जागे झाल्यानंतर आरोपींनी या ठिकाणावरून पळ काढला. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झालं नसल्याची सासवड पोलिसांकडून माहिती मिळते. परंतु सदर घटनेमुळे संपूर्ण पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी वाघापूर येथे देखील अशाच पद्धतीने गोळीबाराची घटना घडली होती. सातत्याने पुरंदर तालुक्यात अशा पद्धतीने गोळीबाराच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे व घबराटीचे वातावरण निर्माण झालं आहे. सदर घटनेचा पुढील तपास सासवडचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती सासवड पोलिसांकडून मिळते आहे. धन्यवाद.